तुम्ही त्यांचे जरी अंतर्वस्त्र पाहिली त्याच्यावर कमळच आहे. त्यांचं जे फुल पॅन्टीमध्ये आतमध्ये खाकी हाफ चड्डी त्यांनी आताच घालायला सुरुवात केली आणि आतमध्ये कमळाची अंडरवेअर आहे. रोज सकाळी उठलं की संजय राऊतांचं तोंड आपल्याला सगळ्यांना टीव्हीवर पाहायला मिळतं आणि संजय राऊत रोज काय बोलतात तोच मला प्रश्न पडतो की तो माणूस इतकं बोलतो की रोज सकाळ 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 रोज बातम्यांवरती पाहून आता संजय राऊत हे नावच नको असं प्रत्येकाला वाटायला लागले. तेच संजय राऊत कालच्या एका पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटले की एकनाथ शिंदेंनी भाजपचे अंडरवेअर घातले, म्हणजे एकनाथ शिंदे हे भाजपचे काम करतात किंवा भाजपचे ते एजंटच आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. असा थेट आरोप संजय राऊतांनी एकनाथ शिंदेवरती केला. आता हे खरं आहे का? कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे जेव्हा बाहेर पडले ना तेव्हा एकनाथ शिंदे हे सत्तेसाठी बाहेर पडले असतील, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जर एकनाथ शिंदेना करायची होती ती म्हणजे उद्धव ठाकरेंचा बदला घ्यायचा होता. आणि त्याच्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे भाजपला जाऊन मिळाले. तिकडे जाऊन देवेंद्र फडणवीसांना देखील तेच पाहिजे होतं. उद्धव ठाकरेंना कसं आपण कोंडीमध्ये पकडू किंवा उद्धव ठाकरेंची कशी सत्ता जाईल याच्यासाठी, आणि ही सगळी लोक एक आली. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एका विशिष्ट आणि थोड्याशा वेळेसाठी हे सगळे एक झाले. आणि तिथं आल्यानंतर एकनाथ शिंदे जे काही बंड करून आले त्यांची त्यांना पोचपावती मिळालीच पाहिजे म्हणून भाजपवाल्यांनी त्यांना मुख्यमंत्री केलं. ते थोड्या दिवसांसाठी येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये पुन्हा हे मुख्यमंत्री जातील, मग ज्याची कुणाची सत्ता येईल ते पाहणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण एकनाथ शिंदे भाजपच्या तालावर नाचतात का? किंवा भाजपच्या तालावर नाचणं म्हणण्यापेक्षा ते आजही भाजपच्या हाताखालीच आहेत. त्यांना अगदी कठपुतली सारखं हलवलं जातं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे का? कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट एकनाथ शिंदे मराठा आहेत आणि मराठा असताना देखील मराठा आरक्षणासंदर्भात ते उघडपणे जास्त बोलत नाहीयेत. त्यांना उघडपणे बोलता देखील येत नाही, कारण त्यांचे हात तशा प्रकारे सगळे गुंतवून ठेवलेले आहेत. कारण एकनाथ शिंदेना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायची होती तर उद्धव ठाकरेंची सत्ता घालवायची होती. आणि ते झालं. तसं झाल्यानंतर ते इकडे येऊन त्यांची सगळी खेळी करून ते स्वतः मुख्यमंत्री झाले. पण भाजपच्या सगळ्या त्या पिंजऱ्यात ते आजही आहेत. जोपर्यंत ते मुख्यमंत्री राहतील तोपर्यंत ते भाजपच्या आश्रयाखाली किंवा भाजपच्या सगळ्या गोष्टींखाली ते आवर्जून राहतील आणि ते राहतात. त्यामुळे संजय राऊतांनी जो काही आरोप केलाय तो आरोप नाही म्हणणार, पण या गोष्टी त्या परिस्थितीला महत्वाच्या होत्या आणि त्या एकनाथ शिंदेंनी केल्या. पण जेव्हा मुख्यमंत्री पद जाईल किंवा जेव्हा मुख्यमंत्री होऊन एकनाथ शिंदे जेव्हा पुन्हा निवडणुकीसाठी उभे राहतील त्यानंतर एकनाथ शिंदे पुढे काय करतील हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. भले जरी त्यांनी शिवसेना त्यांच्या पक्षावर दावा केला असला तरी एकनाथ शिंदे आणि त्यांची सगळी ती फुटलेली लोक यांना स्वतःच्या सत्ता टिकवता येतील काही सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट आहे आणि ती पाहावी लागेल. त्याच वेळेला इकडे भाजप एकनाथ शिंदेना पुन्हा सामील करून घेत आहे का, पुन्हा एकनाथ शिंदेना बाहेर काढता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट राहील. कारण देवेंद्र फडणवीस दिसत आहेत त्या प्रकारचं राजकारण ते करत नाहीत. त्यांचे खाण्याचे दात दाखवण्याचे दात वेगळे आहेत या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत. आणि ज्या प्रकारचं महाराष्ट्रामध्ये राजकारण चालू आहे ते राजकारण खरोखरच एखाद्याच्या पायाखालची जमीन हादरवेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनतेला चीड येईल असं हे घाणेरडं राजकारण. तरी आपण सगळे त्यांना पुन्हा सत्तेत आणणारच आहोत, पुन्हा त्यांना निवडून देणार आहोत, पुन्हा त्यांना मतदान आपण करणारच आहोत. त्याच्यामुळे यात काही नवीन अशी गोष्ट नाही. आपला संताप हा एका दिवसासाठी असतो. पुन्हा आपण याच सगळ्या लोकांच्या मागून धावत जातो. याच सगळ्या गोष्टी आपण पुन्हा करत बसतो. तुम्हाला खरोखर काय पाहिजे? तुम्हाला महाराष्ट्राचा विकास करणारी लोक पाहिजेत की नुसती रोज सकाळी टीव्हीवर येऊन बडबड करणारी लोक पाहिजेत की फक्त आणि फक्त सत्तेसाठी लालची लोक पाहिजे? कोणी कोणाचे अंडरवेअर घातले, कोणी कोणाचे कपडे घातलेत, कोण कोणासाठी काम करतोय याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला महाराष्ट्र कसा घडवायचा आहे, शिवरायांचा महाराष्ट्र जगाला हेवा वाटेल असा घडवायचा आहे आणि त्यासाठी आपण जनता म्हणून कोणाला नक्की मतदान करतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आपण जर यांच्या मागून असेच भरडत गेलो तर लक्षात ठेवा तुम्ही आणि आम्ही किड्या मुंग्यांसारखेच मरून जाणार. एवढी एक महत्वाची गोष्ट ही प्रत्येकानं लक्षात ठेवा. त्यामुळं एकनाथ शिंदे भाजपासाठी काम करतायत. त्यांनी काय केलं हे राजकारणाच्या गोष्टी झाल्या. या राजकारणाच्या तडजोडी झाल्या ज्या त्या वेळेला राजकारणात कराव्या लागतात. त्यामुळं एकनाथ शिंदे भाजपाच्या हाताखाली गेले किंवा भाजप त्यांच्या हाताखाली आली या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला फक्त अडकवलं जातंय. रोज ते संजय राऊत येऊन त्या टीव्हीवरती पागल करून टाकले लोकांना. पागल इतकं अक्षरशः की ते काय बोलतात ना ते पाहू देखील वाटत नाही. आपण असल्या एका माध्यमांमध्ये राहतो, आपण अशा राजकारणामध्ये राहतो ज्या राजकारणाचं भविष्य काहीच नाहीये, ज्या
राजकारणाकडे तरुणांनी कोणत्या नजरेने पाहावं याच्यावर देखील प्रश्नचिन्ह उभं आहे. असल्या घाणेरड्या राजकारणामध्ये राहतो. त्यामुळं आता येणारं नवीन वर्ष नवीन सत्ता आणि नवीन लोक घेऊन येऊत एवढीच फक्त मी आई भवानी चरणी प्रार्थना करतो. आणि सगळ्या जनतेला चांगली सद्बुद्धी देव. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकारणातील खरा राजकारणी कसा असावा या अशा सगळ्यात चांगल्या लोकांना तुम्ही सत्ताकारणात आणून बसवाल ही एक माझी स्वतःची अपेक्षा आहे. कारण एवढं आपण सगळं पाहिलंय. जर तुम्ही यातूनही सुधारला नाही तर तुमचं जीवन तुम्हाला लकलाभ आणि आपलं काय जीवन पुढे असणार आहे हे मला आता समजतं. त्यामुळे तुम्ही विचार करा. मतदार आहात, कोणाला निवडून द्यायचं, कोणाला काय सत्तेत बसवायचं याचा एकदा बारीक विचार करा. या राजकारण्यांचं या सगळ्या रोजच्या गोष्टी करत बसायला लागलो तर तुमचं आणि आमचं जीवन असं संपून जाईल.